मागे काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। मागे तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलंच होतं पावसामुळे, पण आता सध्या त्याच्यापेक्षा दुप्पट नुकसानीचा काय परिणाम होते बघा। जे पीक अजूनही शेत जमिनीवर उपलब्ध आहे त्याची काय परिस्थिती आहे याची काही कल्पना आहे का तुम्हाला? तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो की प्रत्येक शेतामध्ये काय कंडिशन आहे सध्याला। तर सोयाबीन पिकाचं थोडक्यात तुम्ही नुकसान बघू शकताय कशा प्रकारे होतंय। जे पीक हातातोंडाशी आलेलं होतं त्या पिकाचं आता रूपांतर फुटव्यामध्ये आणि खोंबांमध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे। तर हे सोयाबीनची सध्याची परिस्थिती आहे की सोयाबीनमधून आता फुटवे निघायला सुरुवात झालेली आहे। जे पीक आता शेतकऱ्यांना वाटत होते की हातातोंडाशी आलेले आहे त्या पिकामधून आता सरदस्त फुटवे फुटायला लागलेत। इतकं मुसळधार पाऊस किंवा संततधार पाऊस सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये पडत आहे। तर यामध्ये माझं मत आहे की एकाही नेत्यानं अजूनपर्यंत स्टेटमेंट केलेलं नाही की शेती पिकाचं नुकसान होत आहे आणि याचं नुकसान भरपाई लवकरात लवकर देऊ किंवा कुठल्याही प्रकारचे पंचनामे अजूनपर्यंत झालेले नाहीत किंवा विमा कंपनी जी आहे ती अजून एकही स्टेटमेंट दिलेलं नाही की आम्ही पंचनामे करतोय किंवा नुकसान भरपाई देणार आहोत। ऐकण्यात येतं की फक्त सरसगट देण्यात येईल, पण असं अजूनही एकही स्टेटमेंट किंवा लीगल स्टेटमेंट अजूनपर्यंत शेतकऱ्यांना किंवा कुठेही देण्यात आलेलं नाही आहे। याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगू शकता।